तर मग भरताला लागणारं साहित्य पाहूया। कांद्याची पात चिरून घेतली आहे अशा प्रकारे, वांगे भाजून ठेचून घेतले, मिरची भाजून लसण टाकून ठेचा कुटून घेतलाय, थोडासा ओवा, मोहरी, जिरं, कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि थोडे शेंगदाणे। चला तर मग आता पुढील प्रोसेसकडे वळूया। सर्वप्रथम कढई तापत ठेवली आहे, आता आपण त्याच्यात तेल टाकून घेणार आहोत। तेल चांगलं तापू द्यायचं। आता तेल आपलं चांगलं तापलं आहे, त्यामध्ये जिरं घालते सर्वप्रथम, नंतर मोहरी, नंतर थोडासा ओवा, आपण जो ठेचा ठेचून घेतलाय तो, शेंगदाणे आणि कढीपत्ता, चांगलं फ्राय होऊ द्यायचं। त्यामध्ये आपण जे पात आहे ते चिरून घेतले ते घालतोय। हिला पण चांगली फ्राय करून घ्यायची। जेणेकरून आपली भात लवकर सुकळली जाईल। पात झाली आहे, तर आपण त्यामध्ये जे भरीत आपण ठेचून घेतलंय ते घालणार आहे। त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला जर वांगे भाजण्यापासून माझी रेसिपी बघायची असेल तर मी एक व्हिडिओ आधी अपलोड केलेला आहे, त्यामध्ये मी वांगे कसे भाजायचे ते पण टाकलेलं आहे, ते तुम्ही त्याच्यावर जाऊन बघू शकता।
यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. मी आधी पण घातलं होतं, थोडं कमीच घालते. चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आपलं मीठ पूर्ण भरतामध्ये मिक्स झालं पाहिजे. पाच सगळी कळेला चिपकले. यावरती झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी चांगली वाफ येऊ द्यायची. चला तर मग आता झाले आपले 5 मिनिटं. झाकण काढून घ्यायचं. आता यावरती कोथिंबीर टाकून घ्यायचा. भरीत आहे रेडी. बघू शकता तुम्ही, जोडून बघा. माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉनचं बटन दाबा. नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. मी त्यावरती खूप सारे व्हिडिओ टाकलेले तुम्ही माझ्या वेबसाईटला जाऊन बघू शकता. चला तर मग बाय बाय.